नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं दिवरे क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 6वीचा विषय इंग्रजी याचा पॅट एक्झामचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत, पायाभूत चाचणीचा। ठीक आहे, तर मग क्वेश्चन नंबर 1 आणि 2 दोघं स्किप केले आहेत, ते ओरल एक्झामिनेशनचे असल्यामुळे। ठीक आहे, तर आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया। कलेक्शन ऑफ सिनॉनिम्स अँड अँटॉनिम्स। आता सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी, अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्दांचं इथे आपल्याला कलेक्शन करायचं आहे। फर्स्ट आहे राईट डाऊन अँटॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। आता गोचं येतं, फर्स्ट वर्ड आहे स्टॉप, सेकंड कम, दुसरा आहे सॅड, हॅपी, थर्ड आहे अप अँड डाऊन। ठीक आहे, बी आहे राईट द सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। फर्स्ट आहे वेल, गुड, सेकंड आहे होम, होमचा येतं फर्स्ट हाऊस अँड सेकंड रेसिडेंट, थर्ड आहे टॉक म्हणजे स्पीक। ठीक आहे, तर मग क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण। गिवन बिलो यूज सम ऑक्युपेशन्स अँड द रिलेटेड वर्ड्स। इथे काही ऑक्युपेशन आणि त्याचे रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड्सला संबोधून आपल्याला पुढे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे। तर मी इथे 2 ऑक्युपेशनबद्दल माहिती दिली आहे। फर्स्ट आहे टेलरबद्दल आणि सेकंड आहे टीचरबद्दल। ठीक आहे, आय एम अ टेलर, आय मेजर क्लॉथ्स, आय कट क्लॉथ्स अँड आय स्टिच क्लॉथ्स। ठीक आहे, सेकंड आहे आय एम अ टीचर, आय टीच स्टुडंट, आय राईट ऑन अ बोर्ड, आय टेक टेस्ट ऑफ स्टुडंट, एक्झामाइन देम अँड इनकरेज माय स्टुडंट फॉर देअर गुड ॲटिट्यूड। ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर आपण आता 5th बघूया। रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी। ठीक आहे, आता इथे हा पॅसेज तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यानंतर इथे काही खाली क्वेश्चन आन्सर दिले, त्याचे आपल्याला व्यवस्थित आन्सर्स द्यायचे आहेत। आता कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी दिली आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज। आता पॅसेजमधले काही सेंटेन्स दिले ते आपल्याला कम्प्लीट करायचे। फर्स्ट येतं ओवी पॅरिस अँड सेकंड आहे विवी पॅरिस ॲनिमल्स। ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब। इथे काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स दिलेत, फर्स्ट आहे प्लांट आणि सेकंड आहे ॲनिमल। ठीक आहे, तर मग याचा बी आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड प्रॉपर ऑर्डर टू मेक अ शॉर्ट मिनिंगफुल पॅरेग्राफ। इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याच्या आपल्याला सिक्वेन्स लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लिहायचे। तर मग मी इथे यांनी इथे खालीवर पद्धतीने दिलेत, मी इथे त्यांचा सिक्वेन्स दिलेला आहे। तर आपण आता खाली बघूया त्याचे आन्सर्स। फर्स्ट आहे ही लॉस्ट हिज, फर्स्ट आहे हे त्यांनी दिलेलंच आहे टाईप केलेलं। सेकंड आहे ही लॉस्ट हिज पॅरेंट्स वेन ही वॉज अ बेबी। ठीक आहे, थर्ड आहे ही लव प्लांट्स ॲज अ चाइल्ड। ठीक आहे, फोर्थ आहे पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर। फिफ्थ इथे दिलेलं आहे। सिक्स्थ आपल्याला लिहायचं आहे कार्वर डायस इन 1943। प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर इथं डू डज यू लाईक ट्रेन्स, तर मग आन्सर येतं यस आय लाईक ट्रेन। सेकंड आहे व्हॉट विच डज द ट्रेन कॅरी, तर इथे याचं आन्सर येतं हे पण तर आहेत पण इम्पॉर्टंट हे आहे मेल्स and precious load, it is also carried thousands of precious cars and steel coal वगैरे असतं ना ह्या टाईपमध्ये, ते असतं ते कॅरी करू शकतात। सेकंड आहे डज डू द ट्रेन ट्रॅव्हल ॲट नाईट, यस द ट्रेन ट्रॅव्हल ॲट नाईट। आणि डी आहे हू व्हेन इज द ट्रेन कॅरिंग, अ ट्रेन कॅन बी कॅरिंग पॅसेंजर देअर लगेज मेल्स बल्क कार्गो लाईक कोला और स्टील। ह्या प्रश्नाचं उत्तर आणि हे बी प्रश्नाचं उत्तर हे मॅक्झिमम सेमच आहे। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द टेबल बिलो। आता इथे काही वर्ड्स दिलेले आहेत, आपण ते एकमेकाला जॉईंट करून आणि त्याचं सेंटेन्स बनवायचे आहेत। तर फर्स्ट इथे आहे रेन फॉल फ्रॉम द स्काय, एक फॉर एक्झाम्पल म्हणून हे दिलेलं आहे त्यांनी, तर आपण हे खाली बनवून घेतले आहेत। अ स्टोन रोल्स डाऊन द हिल, a river runs down the hill, boats sail on the sea, clouds float in the sky, smoke rises from the ground, the wind blows across the ground। ठीक आहे, तर मग बघून घ्या तुम्ही व्यवस्थित।
आता क्वेश्चन नंबर 8 आहे कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स. आता ब्रॅकेटमध्ये काही वर्ड दिले आहेत, बर्थडे, सेलिब्रेट, लेटर अँड जून. तर इथे हा एक लेटरचा पॅसेज दिलेला आहे. यामध्ये काही फिल इन द ब्लँक्स दिले, ते आपल्याला फिल करायचे आहे त्या ब्रॅकेट्समधल्या वर्ड्सने. तर फर्स्ट वर्ड येतो लेटर, सेकंड बर्थडे, थर्ड इज अ जून, फोर्थ इज अ सेलिब्रेट. ठीक आहे, तर मग लक्षात आलं. आता 9 नंबरचा क्वेश्चन आहे फिल ॲप्रोप्रिएट डेट्स इन द फॉलोविंग बॉक्सेस. आता इथे काही एस्टरडेच्या डेट्स आहेत, इथे टुडेच्या आणि इथे ट्युमॉरोच्या. आता काही ठिकाणी त्यांनी दिल्या आहेत, काही ठिकाणी आपल्याला त्या फिल करायच्या आहेत. इथे आहे 29 एप्रिल, इथे 30 एप्रिल दिलं आहे, इथे 1 मे येतो, इथे 12 जानेवारी, 13 जानेवारी, 14 जानेवारी, 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर अँड 7 सप्टेंबर अशा डेट इथे यायला हव्यात. ठीक आहे, तर मग आता क्वेश्चन नंबर 10 बघूया. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड राईट द सेंटेन्स अबाउट इज विथ प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. आता हे पिक्चर आहे, त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी इथे माहिती राईट करायची आहे विथ पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्हांचा वापर करून आणि आपल्याला इथे ती माहिती राईट करायची आहे. ठीक आहे, तर मग ही माहिती मी इथे लिहिलेली आहे, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, तर मग विद्यार्थी मित्रांनो, असा हा आपला पॅटचा 6th स्टँडर्डचा इंग्लिश विषयाचा पेपर हा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी.